कॅबिनेटच्या वेळी फडणवीसांनी आपल्या खुर्चीखाली वाकून बघावं. फडणवीसांच्या जागी आपल्या नेत्याला पद देण्यासाठी अघोरी कृत्य. गोगावलेंच्या व्हायरल व्हिडिओवर संजय राऊतांचा मोठा आरोप. दादा गटाच्या सूरज चव्हाणांकडून गोगावलेंचा दुसरा व्हिडिओ ट्विट. यापूर्वी वसंत मोरेंकडूनही एक व्हिडिओ समोर आणत गोगावलेंवर अघोरी पूजेचा आरोप. पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी गोगावलेंकडून अघोरी पूजा. शिंदेंकडे गोगावलेंची तक्रार करणार. कारवाई न केल्यास पुढचं पाऊल उचललं जाईल. सूरज चव्हाण यांचा दावा. राणेबंधूंमध्ये ट्विटर वॉर. सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाईंना निलेश राणेंचे धमकावण्याचे मेसेज. तर मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्याला धमकावणं बरोबर नाही. नितेश राणेंची पोस्ट. उद्धव ठाकरेंच्या सेनेचा आज षण्मुखानंदमध्ये वर्धापन दिन सोहळा. आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे मनसेसोबतच्या युतीवर बोलणार असल्याची माहिती. वरळी डोममध्ये एकनाथ शिंदेंचा मेळावा. 59व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेकडून मेळाव्याचा टीझर जारी. युतीसाठी दोन्ही बाजूला सकारात्मक विचार. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र यावं ही लोकांची इच्छा. महाराष्ट्र आणि मुंबईसाठी बाळासाहेबांची शिवसेना कोणताही त्याग करायला तयार. संजय राऊतांची प्रतिक्रिया. शिंदे लवकरच राज ठाकरेंना स्नेहभोजनासाठी आमंत्रित करणार. राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी शिंदेंच्या हालचाली. मंत्री उदय सामंतांवर विशेष जबाबदारी. सूत्रांची माहिती. राज ठाकरे आणि शिंदेंमध्ये आधी चर्चा झाल्या. शिंदे राज ठाकरेंच्या निमंत्रणावरून त्यांच्या घरीही गेले. मात्र अंतिम निर्णय शिंदे साहेब घेतील. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. जे सोबत येतील त्यांना घेऊ, नाहीतर एकाकी लढू. शिवसेना गुजरात व्यापारी पॅटर्न पुढे झुकणार नाही. फडणवीस राज भेटीवरून सामनातून भाजप शिंदेंच्या सेनेवर टीका. बारामतीतील मुख्य पीडीसीसी बँक रात्री 11 वाजता सुरू असल्याचं समोर. बँकेत माळेगाव कारखान्याच्या मतदार याद्या असल्याचा आरोप. बँकेचे अधिकारी सभासदांच्या यादी घेऊन काय करत होते? रंजन तावरेंचा सवाल. पवार कुटुंब दरोडेखोरांची टोळी. अजित पवार आणि शरद पवार एकच. पीडीसीसी बँक निवडणुका जिंकण्यासाठीच. माळेगाव कारखाना निवडणुकीवरून लक्ष्मण हाकेंचा निशाणा. वर्धापन दिनीच ठाकरेंचे 2 माजी नगरसेवक शिंदेंच्या सेनेत जाणार. दुपारी 1 वाजता शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार. तानाजी सावंतांच्या भैरवनाथ शुगरवर आरआरसी कारवाईची. साखर आयुक्तांचे आदेश. 2,95,00,000 थकवल्यानं कारवाई. बीएमसी निवडणुकीत श्रीकांत शिंदे आदित्य ठाकरेंना आव्हान देणार. श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वात शिंदेंची शिवसेना बीएमसी निवडणूक लढणार. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि साताऱ्याला ऑरेंज अलर्ट जारी. पुढील 48 तासात हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अंदाज. तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्काम असणार. आळंदीतील ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरालाही आकर्षक सजावट. निसर्ग साहित्यात मोठं योगदान असलेल्या मारुती चितमपल्ली यांचं निधन. मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांकडून चितमपल्ली यांना श्रद्धांजली. महिला एकदिवसीय विश्वचषकात 5 ऑक्टोबरला भारत पाकिस्तानमध्ये लढत. तर 2026 मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकातही पुन्हा भिडणार. जपान हादरलं. जपानमध्ये भूकंपाचा मोठा धक्का. होक्काइडो किनाऱ्यावर 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. पाकिस्तानचा आर्मी